मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय। 8 जणांचा मृत्यू झालाय तर 150 जनावरे दगावली आहेत। मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे। 67 गावांचा संपर्क अद्याप तुटलेला आहे। मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झालंय। मराठवाड्यामध्ये पूर परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे। अनेकांच्या घरात पाणी शिरले, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले, त्यामुळे प्रचंड नुकसान झालंय। त्याचाच हा सखोल आढावा। मराठवाड्यासह जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यात अतिवृष्टीने अक्षरशः हाहाकार माजवलाय। मराठवाड्यातील अनेक गावात अतिवृष्टी झाली असून पावसाने अनेकांचे जीव घेतले आहेत। बीड आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाने कहर केला। पुरात अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टर व बोटीच्या सहाय्याने स्थलांतरित केलं जात आहे। ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या तुलनेत 1.5 पट जास्तीचा पाऊस झाल्यामुळे जोमात असलेले खरीप हंगामातील पिकं आडवे झाले आहेत। सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने आजपर्यंत 5320 गावातील पिकांचा चिखल केला आहे। आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे। सोबत जीवितहानी देखील झाल्यानं मोठं संकट मराठवाड्यावरती घोंघवत आहे। मराठवाड्यात एकूण 8 जणांचा मृत्यू झालाय। त्यात जिल्ह्यातील लातूरमध्ये 3, धाराशिवमध्ये 1, बीडमधील 2 तर नांदेडमध्ये 1 जणांचा मृत्यू झाला आहे। मराठवाड्यात एकूण लहान मोठी 150 जनावरे दगावली आहेत। त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 5 तर जालना जिल्ह्यामध्ये 15, परभणी जिल्ह्यामध्ये 6, हिंगोली जिल्ह्यामध्ये 6, नांदेड जिल्ह्यामध्ये 9 आणि बीड जिल्ह्यात 63, लातूर जिल्ह्यामध्ये 7 तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 21 जनावरांचा समावेश आहे। मराठवाड्यामध्ये एकूण खाजगी आणि सार्वजनिक मालमत्ताचे 76 ठिकाणी नुकसान झालं आहे। 6 ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत तर 5 ठिकाणी पूल वाहून गेले आहेत। 327 ठिकाणी घरे पडली आहेत। 2 शाळांची पडझड झाली आहे। 4 ठिकाणची तलाव देखील फुटली आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 11 गावांचा संपर्क तुटला तर जालना जिल्ह्यात 2 गावांचा, परभणी जिल्ह्यामध्ये 30 तर लातूर जिल्ह्यामध्ये 20 गावांचा संपर्क तुटलेला आहे। पुरामध्ये सध्या अडकलेल्या लोकांची संख्या 214 आहे, ज्यामध्ये जालना 35, बीडमध्ये 29, धाराशिवमध्ये 150 नागरिकांचा समावेश आहे। मराठवाड्यात 548 लोकांना स्थलांतरित केले आहे, ज्यामध्ये जालना 90, बीडमध्ये 442, धाराशिवमध्ये 150 इतक्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे। परभणी, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यात प्रत्येक 1 अशा 3 तुकड्या आर्मीच्या तैनात करण्यात आल्या आहेत। धाराशिव, बीड आणि परभणी या 3 जिल्ह्यांमध्ये आर्मी आणि एनडीआरएफच्या माध्यमातून नागरिकांना पुरातून बाहेर काढलं जात आहे। आतापर्यंत जवळपास शेकडो नागरिकांना पुरातून बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। शेकडो नागरिक अडकले असल्याचं देखील सांगितलं जातंय। आर्मीचे प्रयत्न सुरू आहेत।
मराठवाड्यामध्ये पावसाने हाहाकार माजवलाय। अतिवृष्टी झाली आहे। अनेक मंडळांमध्ये दुबार तिबार अतिवृष्टी झाली आहे। 17 सप्टेंबर पर्यंत 18,27,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालं होतं, तर 18 सप्टेंबर पासून ते रविवार पर्यंत 4,91,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे। आतापर्यंत जुलै ऑगस्ट महिन्यातील नुकसान भरपाईच्या मदतीपोटी 696 कोटी मिळाले आहेत, तर 721 कोटी मिळावेत यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयातून प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत। विम्याच्या माध्यमातून मदत मिळणार, तातडीची मदत मिळणार नाही। पीक पाहणीच्या प्रयोगानंतर विमा मिळणार असल्याचं सांगितलं जातंय। खरीप हंगामातील पिकांचा हातातोंडाशी आलेला घास ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर हातचा निसटून गेलाय। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। गुरेढोरे असतील, शेत जमीन खरडून वाहून गेल्यानं शेतकऱ्यावरती मोठं संकट आलंय। त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी मराठवाड्यातील शेतकऱ्यांमधून केली जाते। सरकार काय निर्णय घेणार? सरकारने तात्काळ मदत दिली पाहिजे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्यावी, त्याचबरोबर संपूर्ण कर्ज माफ करावे, संपूर्ण 7/12 कोरा करावा आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे।